जमिनीच्या वाटणीच्या वादातून बार्शी तालुक्यातील खांडवी गावात सख्ख्या भावानं भावाच्याच कुटुंबाला पेटवून दिल्याची घटना घडलेली आहे। यात देवकाते कुटुंबातील एकूण 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, काय प्रमुख कारण होतं, का हे भांडण झालं? रामचंद्र देवकते यांनी हे कृत्य केलं असावं असा संशय आहे। ते 37 वर्षाचे आहेत। रामचंद्रला राहुल नावाचा की जो पोलीस दलामध्ये आहे असा एक भाऊ होता आणि रामचंद्रची आई कस्तुरबाई ह्या तिघांच्याही नावावरती 4-4 एकर जमीन आहे। आई ज्या आहेत त्या राहुल म्हणजे पोलीस कर्मचारी जो आहे त्याच्या घरी राहत होत्या। त्यामुळे रामचंद्रला असं वाटत होतं की तो जो जमिनीचा हिस्सा आहे आईच्या नावावरचा तो आपल्या नावावरती करून द्यावा आणि त्यासाठी कौटुंबिक कुरबुरी सुरू होत्या। कालही अशीच काहीतरी घटना घडल्याचं नातलग सांगतायत। मग मध्यरात्री खांडवी गावामध्ये 2:30च्या सुमाराला लोकांना ते घर पेटलं असल्याचं दिसलं आणि त्याच्यामध्ये राहुल देवकते, त्यांची बायको सुषमा, 2 वर्षाचा छोटा चिमुरडा आर्य आणि ह्या दोघांची आई कस्तुरबाई या चौघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे। हा जो रामचंद्र आहे जो संशयित आहे तो उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्याच्या म्हणण्यानुसार चिमणी पडल्यामुळं ही घटना घडली आहे। परंतु आता जे फोटो आलेले आहेत ते पाहता हे घर चिमणी पडून जळून जावं आणि अशी घटना घडावी असं वाटत नाही। आता पोलिसांची एक फॉरेन्सिकची टीम सुद्धा तिथे दाखल झालेली आहे। राहुल, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल।